जर तुम्ही उज्जैन आणि ओंकारेश्वरला येणार असतील तर ही रील नक्की बघा, कारण आमच्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत नको व्हायला. आता आम्ही उज्जैन वरून सकाळी 6 वाजता निघायचं ठरवलं होतं, पण झालं असं की निघता निघता आम्हाला 7 वाजले, कारण आम्ही जी ट्रॅव्हल बुक केली होती ती एंड टाइमवरती कॅन्सल झाली होती. आम्ही गुगल मॅपवर बघितलं तर 2-3 तासाचा रस्ता दाखवला आणि आम्हाला निघायला 7 वाजले होते. त्यात पण झोप झाली नव्हती म्हणून पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये तर झोपाच काढल्या. 7 वाजता बसलेलो ते पोहोचता पोहोचता 11 वाजले. म्हणून सांगते, ओंकारेश्वरला यायचं असेल तर उज्जैन वरून सकाळी नाहीतर रात्रीच निघायचं ट्राय करा. तिथे जाऊन 3-4 तासासाठी रूम बुक केली, कारण बॅग्स पण ठेवायला लागतील ना. नंतर निघालो दर्शन घेण्यासाठी. यार किती मस्त मंदिर आहे. आणि ही आहे आपली नर्मदा नदी. इथे बोटिंग करायला पण आहे. आधी दर्शन घेऊयात, नंतर बोटिंग करूया. मंदिरामध्ये एवढी गर्दी होती की 2 की 3 तास आम्हाला थांबावं लागलं, पण कोई ना, दर्शन तर खूप मस्त झालं. त्यानंतर आम्ही गेलो बोटिंग करायला आणि खरंच हे दृश्य एवढं सुंदर होतं, फक्त बघतच बसावं असं वाटत होतं. यानंतर मामलेश्वर मंदिरामध्ये गेलो आणि इकडून आम्ही लगेचच निघालो बस पकडण्यासाठी, कारण आम्हाला रात्रीच्या 9 वाजताची बस होती आणि इथून पोहोचायलाच आम्हाला 2.5 तास लागणार होते. काय मग अशी होती आमची ट्रिप, घाई गडबडीची, पण खूप मस्त झाली. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.